नमस्कार, मी अपर्णा सुनील बोरुडे. आज मी तुम्हाला चेंज युअर लाईफ या चॅनलवरती नवीन मैत्रिणीची ओळख करून देणार आहे, जिने स्वतःची कहाणी दुसऱ्यांसाठी प्रेरणादायी कहाणी ठरवली आहे. अशीच एक वुमन जी गृहिणीपासून बिझनेस वुमन पर्यंतचा तिचा प्रवास, तिला काय काय आव्हानं आली, ती आपल्या मैत्रिणीसाठी काही टिप्स देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण ओळख करून घेऊयात. नमस्कार ताई, आपलं नाव? नमस्कार, मी मनीषा साईनाथ बोरुडे. माझे मिस्टर वेटरनरी डॉक्टर आहेत. माझे सासू सासरे ते शेतकरीच होते. आता दोघे हयात नाहीये. माझे आई वडील पण दोघे शेतकरी आहे. माझ्या वडिलांचं पूर्ण नाव आहे पंडित कोणाजी वालके. ते कोठे बुद्रुक घरगाव संगमनेरमध्ये असतात. तर मी आणि D.Pharm हे शिक्षण केलं आणि मेडिकल चालवते. तुमचा बिझनेस मेडिकलचा आहे. हो. तर तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली की हा बिझनेस चालू करावा, डॉक्टर की मध्ये यायचं असं? तुमचे मिस्टर डॉक्टर आहेत म्हणून तुम्हाला वाटलं का? नाही, सुरुवातीपासून माझ्या आई वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं, परंतु काही अडचणीमुळं माझी मोठी बहीण वारली. त्यावेळेस मी 12वीला असताना, तर मग त्याच्यानंतर तिचे मुलं छोटे होते. तर त्यावेळेस थोडंसं आमचे डिस्टर्ब झाले, आई वडील फॅमिली डिस्टर्ब झाली. तर मग त्याच्यानंतर मग ते थोडंसं कॉलेज झालं तरी वडिलांनी नंतर घेतलं BHMS ऍडमिशन. पण मग एक यांचं स्थळ आलं तर त्यांनी सांगितलं व आम्ही करू शिक्षण, पुढचं शिक्षण ते करणार आहे. हो नंतर. तर आणि यांच्याही आईचं दुखत होतं, आजारी असल्यामुळं ते म्हणे आम्हालाही लवकर करायचं. तर मग त्याच्यासाठी त्यांनी लग्न केलं. मग तुमचा गृहिणीपासूनचा बिझनेस वुमन पर्यंतचा प्रवास कसा झाला? सुरुवातीला सासूबाई आजारी असल्यामुळे तर पहिलं घरच सांभाळावं लागलं. तर त्यांच्यानंतर 1-2 वर्षात मृत्यू झाला. तर मुलगा छोटा होता, मोठा 7 महिन्याचा होता. त्याच्यानंतर मग घरी भाचे होते का ज्यांचे मिस्टर वारले होते नणंदबाईंचे, त्यांचे भाचे बी माझ्याकडे सांभाळायला होते. तर मग घरची जबाबदारी आणि हे त्याच्यामुळे शिक्षण शक्य नव्हतं. असं करत 7 वर्ष गेले. तर दुसरा मुलगा झाला मला. दुसरा मुलगा झाल्यानंतर मग डॉक्टरांनी मला विचारलं तू करू शकते का, कारण आता 7 वर्षानंतर तुम्ही हो विचार केला? हो. कारण का कसं असतं ना, पहिले आपण निर्णय घेताना सासू सासऱ्यांच्या हातात असतं. बरोबर. जोपर्यंत आपल्या हातात नसतं तोपर्यंत. जेव्हा डॉक्टरांच्या हातात आलं तेव्हा त्यांनी मला विचारलं तू करू शकतेस का. मग तर मी बोलले हो, कारण माझी लहानपणापासून खूप इच्छा होती की डॉक्टर व्हावं. कारण आई नेहमी आजारी असायची तर आईची इच्छा असायची की डॉक्टर व्हावं. म्हटलं काही नाही तर चला आपण मेडिकल तरी करू. आणि डॉक्टरांनी मला प्रॉमिस दिलेलं होतं का मी काही नाही तरी तुला मेडिकल तरी टाकून देईलच. म्हणजे तुम्हाला समाजसेवा पण करता यावी आणि तुमचं स्वप्न पण पूर्ण करता यावं. मग तुम्ही नंतर परत शिक्षण केलं? हो, 7 वर्षाच्या गॅप नंतर मी पुन्हा शिक्षण केलं. त्याच्या आधी मी सगळे शेतीचे कामं बी केले आणि जनावरांचे चारा काढणं वगैरे सगळं काही काम तुम्ही केलं. हो. आणि मग शिक्षण केलं. मग शिक्षण करताना काही अडचणी, काही अनुभव चांगले वाईट असे? हो, मला ज्यावेळेस ऍडमिशन घ्यायचं त्यावेळेस माझी अशी धगधग वाढली. 7 वर्ष झाले ना, 7 वर्ष पेन कागद याचा माझा संपर्क पूर्णपणे तुटला होता. म्हणजे लिहिणं म्हणजे कधी नव्हतंच ना. 7 वर्ष झाले मी पेन हातातच घेते ना, मला खरंच लिहिता येत नव्हतं. ज्यावेळेस मी कॉलेजला गेले तेव्हाही मला असं वाटलं आता लिहिताच यायचं. आणि फार्मसीला कसं असतं, नोट्स राईट करावं लागतात. तर मला लिहिता येणं माझ्यासाठी खूप मोठं कठीण काम झालं. पण जमलं मला, कारण माझी इंग्लिश चांगली होती. त्याच्यामुळे मी ते नोट्स वगैरे चांगले लिहिल्या. हो. तर माझी नोटबुक पण टीचरला आवडायची. मग त्यांनी मला नोट्ससाठी माझी नोटबुक घेतली. नंतर मला ते खूप बरं वाटलं. मी जेव्हा जायची कॉलेजला तर इथून पूर्ण 1 तास लागायचा, कारण 25 किलोमीटर अंतर सोनईला मी शिक्षण घेतलं. सोनई कॉलेज? सोनई कॉलेज. हो, MRRT सोनई. तर मी डेली अपडाऊन केला स्कूटीवर. घरून जाऊन येऊन केलं. हो. मुलंही सांभाळली. हो. घरी पाहुणेही होते. हो. आणि मग मुलगा लहान होता. मुलगाही लहान होता ना, तर त्याला आम्ही LKG साठी टाकलं. लगेच ऍडमिशन घेतलं त्याचं. म्हणजे आईचं शिक्षण आणि मुलांचं शिक्षण बरोबर सुरू होतं. तर म्हणजे मला हे ऐकूनच अंगावर शहारे येतात आहे. आणि मग तुम्ही घर सांभाळून, पाहुणे सांभाळून, आणि तरीही मी असं ऐकलंय की तुम्ही तुमच्या कॉलेज
म्हणजे जेव्हा सकाळी उठायची मी त्यावेळेस पोळ्या लाटताना मला 1 तास जायचा. तर त्या 1 तासासाठी मी काय करायची, गॅस खाली घ्यायची आणि पोळ्या लाटताना जो काही 1 तास होता नोटबुक ओपन करून ठेवायची. कारण तिथं काय असं नव्हतं की तुम्ही कॉपी करा किंवा काही असं नाही चालत. तर तिथं मला ते करावंच लागलं आणि मी ते केलं. आणि माझ्याबरोबर जी मैत्रीण होती तिलाही केलं. तिलाही आनंद झाला का तिलाही कधी असे मार्क्स मिळाले नव्हते, असे मार्क्स तिला मिळाले. त्यानंतर गाडीवर 1 तास लागायचा. जी गाडी चालवणार त्याने ऐकायचं, जो मागे बसेल त्याने रीडिंग करायचं. तर मग म्हणजे reading केलं. ऐकून आणि असा अभ्यास त्यांनी केलाय बघा, या इतकं स्ट्रगल त्यांनी केलंय त्यांच्या जीवनामध्ये आणि आज आपल्याला दिसतंय त्या खूप सक्सेसफुल आहेत. ठीक आहे, पण या मागची खरी कहाणी आज आपल्याला समजते. ऐकून तर अंगावर शहारे येतात. तुम्हालाही वाटलं असेल की ही एक महिला आहे, तिने आज घर सांभाळून मुलं छोटी छोटी असताना कुणी असा एक्सक्यूज देऊ शकतो ना की नाही माझ्या छोटे मुलं आहेत मी नाही करू शकत. पण नाही, ह्या महिलेला आपल्या स्वतःचं एक स्वप्न ते पूर्ण करायचं, आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय आणि त्यामध्ये त्यांना दिलेली त्यांच्या मिस्टरांची खूप मोठी साथ आहे. खरंच तुमच्या मिस्टरांचं खूप मोठं तुम्हाला एक सपोर्ट मिळाला. वेळोवेळी सपोर्ट केला त्यांनी मला. म्हणजे मानसिक मानसिक प्रकारे आपण खचलो तर ते समजून सांगणार नाही. कष्टाला महिला अजिबात घाबरत नसतात. नाही. त्या घाबरतात आपल्या सपोर्ट नसेल तर त्यांना भीती वाटते. नाही तर सपोर्ट असेल तर त्या कितीही वाजता उठून कितीही कष्ट करून अभ्यास करून स्वतःचं स्वप्न पूर्ण करू शकतात. तर तुम्ही आपल्या मैत्रिणींना काय टिप्स देताल की त्यांनी त्यांचं घर सांभाळून आणि एखादा नवीन बिझनेस चालू करायचा किंवा काहींनी चालूही केला असेल तर त्यांनी तो कसा मॅनेज करावा, कसा स्ट्रेस त्यांचा सांभाळावा? फर्स्ट ऑफ ऑल आपली सगळ्यात पहिली जबाबदारी असते ते कुटुंब. बरोबर. कोणतंही काम करताना पहिलं कुटुंब आपल्याकडं असतं. तर कुटुंबाची जबाबदारी महत्वाची असते. ती आपल्या हातात असते. आपण किती लवकर आवरायचं किंवा कसं. बिझनेसचा टाइम असतो. समजा माझं मेडिकल शॉप आहे त्याच्यासाठी वेळच आहे. तर आपल्याला ती कामं त्याच वेळेत करायची. तर मग आपले घरचे जे काम आहे ते आपण व्यवस्थितपणे मॅनेज करायचे. त्याचं नियोजन करायचं आधी. समजा आपण घरकाम करतोय तर आपल्याला आज उद्या कोणतं काम करायचं त्याची यादी आजच तयार करायची. तुम्ही तसंच करत होतात का? हो. म्हणजे उद्याचं काम आज करून ठेवायचं जेणेकरून ज्यावेळेस tension येतं. नियोजन असतं आपलं, त्यावेळेस आपले कामं फास्ट होतात. ज्यावेळेस नियोजन नसतं त्यावेळेस आपण विचार करण्यात वेळ जातो. आणि मग बिझनेसचं तर आपल्याला जेव्हा समजा आता मेडिकल आहे, आम्हाला 24 तास कधी कस्टमर येऊ शकतात. तर त्यांच्यासाठी आपल्याला सज्ज असायलाच हवं. मग तुम्ही हा सगळा स्ट्रेस कसं मॅनेज करता? जनरली म्हणजे येतोच ना की 24 तास काम करणं इज नॉट पॉसिबल. हा. तर मग तुम्ही कसं हे मॅनेज करता? हेल्थकडे कसे लक्ष देता? माझे मुलं ज्या वेळेस येतात तर कधी कधी असं वाटतं की आपल्यापेक्षा आपल्या मुलांना जास्त माहिती. आताच्या पिढीचं काय होतंय की आपल्याला जे गोष्टी माहित नसतात त्या आताच्या पिढीला जास्त माहिती. बरोबर. तर बऱ्याचशा गोष्टी अशा आहे की मला माझ्या मुलांकडून शिकायला भेटतात. तर याच्यात आपण कधीच लागायचं नाही. म्हणजे तुमची शिक्षणाची आवड अजूनही आहे. छोट्यांकडनं मोठ्यांकडनं सगळ्यांकडनं शिकत राहणे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी पण ह्या गोष्टींवरती ऍग्री आहे की हो, छोटे आहेत म्हणून त्यांच्याकडनं काही शिकता येत नाही असं नसतं. सगळ्यांकडनं काही ना काही आपण शिकत असतो आणि शिकत राहिलं पाहिजे. माझ्या मुलांना खूप आनंद व्हायचा ना ज्यावेळेस मी काहीतरी केलंय. नेहमी मला आता ते प्रत्येक गोष्टीत काही झालं का मम्मी तू टॉपर आहेस, तू टॉपर आहेस, तू हे केलंय म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक आयडल आहात. हो. तर मग त्यांनी मला नेहमी मुलांनी कायम सांगितलं का मम्मी असं नाही असं करायचंय. तर ठीक आहे बाबा, आपल्याला त्यांचंही ऐकायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण टिप्स की ज्याने आणखी महिला आपल्या मॅनेज करू शकतात त्यांचं बिझनेस आणि त्यांचं घर. महिलांमध्ये अशी सहनशक्ती आहे की जी पुरुषांमध्ये नाही. तर महिला ज्या प्रकारे आपल्या भावनांना आवर घालू शकतात त्याप्रमाणे पुरुष घालत नाही. तर महिला अशी आहे की कधी दुर्गाई होते, कधी सरस्वती होते, कधी लक्ष्मी होते. बरोबर आहे. म्हणजे आता सध्या आपलं नवरात्र चालू आहे, तुम्हाला उपवास असेल, कडक धरत असतात तुम्ही दोघी. दुर्गा अष्टमी आहे आज आणि आज आपल्या या ताई आपल्याला सगळ्या देवींच्या रूपातून दिसतात आहे. तर ताई तुम्ही इतकं छान महिलांना सांगितलं, तर तुमचा अनुभवही सांगितला, तुमच्या टिप्सही सांगितल्या, त्या महिला नक्कीच आपल्या फॉलो करतील. आणि तुमची पुढची स्वप्न काय? तुम्हाला काय व्हायचंय? तुम्हाला तुमच्या मुलांकडनं काय अपेक्षा आहे?
नाही, आता माझी मुलं आता मोठा 11वीला आहे, लहान 9वीला आहे. तर आता मला त्यांच्याकडेच लक्ष द्यायचंय. तर त्यांचं शिक्षण महत्वाचं आहे आता. की झालं आपलं झालंय शिक्षण, आता मुलांचं शिक्षण फार महत्वाचं आहे. आपली स्वप्न त्यांच्यात पूर्ण करायची. हो. तुम्हाला त्यांना म्हणजे मुलाला काय शिकवायचंय? आता त्याची कॅपॅसिटी जशी असेल तशी त्याला आम्ही नीटसाठी तुम्ही आता असं टेन्शन देत नाहीये नाही. त्यांना जसं जसं त्यांचा कल हो. असेल तसं तसं ते शिकतील. म्हणजे आता ऑब्व्हियसली तुम्ही बिझनेस वुमन आहात, हो. तुमचे मिस्टरही स्वतःचा बिझनेस आहे, ते स्वतः डॉक्टर आहेत, तर मला वाटतं प्रोफेशन असू शकतं. पण त्यांना आहे इंटरेस्ट आहे त्याच्यात. मेडिकल मध्येच आहे. हो. शेवटी म्हणजे तुमची परंपरा चालू राहील, हँड ओव्हर होईल, बिझनेसही चांगल्या प्रकारे सांभाळू शकतील. चालेल, तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी तुमच्या मुलांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.